शिवभक्तांची एक मला उत्तम पद्धतीने एकत्रीकरण करायचं जे माझं स्वप्न अपूर्ण राहिलं की वायू प्रदूषण, जल प्रदूषण, सॉइल प्रदूषण आणि विचार प्रदूषण याच्यावर मला काम करायचं आहे. कारण माझं ते राहून गेलं. मी एक ग्रीन आर्मी केली होती, त्याच्यामध्ये 6.1 मिलियन लोकांनी नोंदणी केली आहे. बरं, त्या नोंदणीचा उपयोग केला नाही. आता त्याचा कसा उपयोग करता येईल? मला महाराष्ट्र समजून घ्यायचा आहे. बरं. कधी फिरलोच नाही, कारण माझी अडचण अशी झाली की मी 17व्या वर्षी कॉलेजमध्ये जो उभा राहिलो बंधू भगिनींना म्हणतो ते का, अजून चालूच आहे. ते आजपर्यंत चालू आहे. अशा कोणत्या विष आहेत की त्या तुम्हाला आता पूर्ण करायच्या? माझ्या खूप विषय आहेत. बरं, मला पहिलं काम करायचं आहे, ज्याच्यामध्ये आता मी काम करतो आहे, तो म्हणजे शिवभक्तांची एक मला उत्तम पद्धतीने एकत्रीकरण करायचं बरं. जे माझं स्वप्न अपूर्ण राहिलं. हां, म्हणजे माझ्या डोक्यात होतं की जगातले सारे शिवभक्त आपण एकत्र करू. बरं, आता मी त्याच्यावर काम करतो. बरं, दुसरं जसं मी सांगितलं की वायू प्रदूषण, जल प्रदूषण, सॉइल प्रदूषण आणि विचार प्रदूषण याच्यावर मला काम करायचं आहे. कारण माझं ते राहून गेलं ओके. व्यस्ततेमध्ये. मी एक ग्रीन आर्मी केली होती, त्याच्यामध्ये 6.1 मिलियन लोकांनी नोंदणी केली आहे. बरं, त्या नोंदणीचा उपयोग केला नाही. आता त्याचा कसा उपयोग करता येईल? तिसरं देश फिरायचा आहे. बरं, मला महाराष्ट्र समजून घ्यायचा आहे. बरं. कधी फिरलोच नाही, कारण माझी अडचण अशी झाली की मी 17व्या वर्षी कॉलेजमध्ये जो उभा राहिलो बंधू भगिनींना म्हणतो ते का, अजून चालूच आहे. ते आजपर्यंत चालू आहे. आणि आणि सुरुवात करणार आहात? नाही, म्हणून आता मी मुंबईच्या धारावीमध्ये पहिल्यांदा फिरतोय. बरं, फिरले की नाही, मी फिरायचंय? क्रॉफर्ड मार्केटमध्ये फिरून आलो. बरं, ओके. आता धारावीत फिरायचं आहे 2 दिवस. समजून घ्यायचं, चेहरे वाचायचे, काय लोक कसे राहतात हे समजायचं आहे. बरं, त्यांच्या मनात काय भावना आहे ते समजायचं आहे. परिवार आहे, परिवारासोबत वेळ घालवायचा आहे. बरं. कारण आपण परिवाराच्या तुमची मुलगी- हक्काचा वेळ तुमची मुलगी राजकारणात येणार नाहीये का? नाही, हे मी आज काय सांगू शकेल? हे आज तर मी काहीच सांगू शकत नाही. तिची इच्छा आहे तशी काही? नाही, अशी कधी बोलली नाही. काय सांगता येईल? अच्छा, मग तुम्ही काही स्वतःहून सांगितलं नाही? नाही, मी सांगायचा विषयच नाही. मी सांगायचा विषय नाही. ओके. पण मी आज काहीतरी उत्तर देऊन मी बंदही करणार नाही. हो, मी आता तेच म्हणलो, तुम्ही दार उघडं कोणाचा ठेवलेलं आहे. प्रवास बंद नाही हां, करायचा. दार उघडं ठेवलेलं आहे हो. तुम्ही ते. मग त्यांच्यावर तर अन्याय होईल. म्हणजे एक तर मी वेळही दिला नाही हां. आणि त्यांच्या इच्छाही मी माझ्यासाठी हो, मी म्हणेल की नाही, असं काय? कर्तृत्व असेल जातील, मी मदत करणार नाही, पण त्यांच्या कर्तृत्वाने त्यांना पुढे जायचं असेल तर जातील. ओके. असं एखादा पिक्चर जो पाहायचा राहिलेला आहे की आता तुम्हाला तो आवर्जून यादी पिक्चरची, सिनेमांची ती आता तुम्हाला पूर्ण करायची? मी आता 200 पिक्चर माझ्या आयपॅडमध्ये टाकले आहे. बरं, त्या 200 पिक्चर मला बघत जायचं आहे. त्याच्यामध्ये एकदम नवीन आहे, जुने आहे, मध्यम आहे. बरं. कुणी खूप सुचवलं बघा. तुम्हाला? नाही, मी स्वतः काढले. बरं. पूर्व पश्चिम पासून, अभिमान पासून, हां. हा जुन्या पद्धतीचा. मग ते मनोज कुमारचा तो प्रसंग आजही आवडतो, हां. झिरो दिया मेरे भारत ने, हो. किंवा त्यांचा एका चित्रपटातलं ते गाणं प्रणाम करो इस धरती को मला आवडतं. नवीन चित्रपटामध्ये 3 इडियट मला आवडतो. मी हो. 2-3दा बघितला. बरं. तर कधी आता 1975चा शोले बघायचा आहे, कधी मग 3 इडियट बघायचा आहे. काही मराठी चित्रपट आहे. मी एक पेन्शन नावाचा मराठी चित्रपट बघितला. बरं. इतका अप्रतिम आहे, इतका अप्रतिम आहे. तर असे काही 200 चित्रपट आता टाकले. आयपॅड मध्ये टाकून ठेवलेले आहे. आयपॅड मध्ये टाकले. त्यासाठी मी 1 TBचा आयपॅड घेतला. बरं. पुस्तकं कोणती वाचायची, काही तशी काही ऍड केलेली आहेत का? नाही, पुस्तकं तर खूप आहे. बरं. मी जेव्हा 2015 मध्ये एक GR काढला हां. माझ्या विभागाचा हां. की बुके नको बुक द्या बरं. किंवा रोपटं द्या. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, इतकं ते आमच्या विभागात आमच्या मित्रांमध्ये गेलं हां. की साधारणतः आता माझ्याकडे 15,000 पुस्तकं तरी आहे. बरं. तर ती वाचायची आहे. वाचायची. ओके. 15,000 पुस्तकं वाचायची तुम्ही आहे. मगाशी एशियाटिक लायब्ररी सांगितलं की तुम्हाला एशियाटिक लायब्ररी पैसे दिले मी त्यांना. ओके. पैसे यासाठीच दिले हां. की नेहमी चित्रपटात एशियाटिक लायब्ररी दिसते, पाहायचो. हो. तर मी काही गोष्टी माझ्या मनात नेहमी असायच्या आणि ईश्वराची, तिरुपती बालाजीची, भगवान महादेवाची हां. आशीर्वाद आहे. मी इच्छा केली की ती साधारणतः पूर्ण होते. मी त्या लायब्ररीत अवस्था पाहिली. ते म्हणाले की इथं डिजिटायझेशन केलं पाहिजे, बरं, इथं काही फर्निचर आहे. तर मी तेव्हा 15 कोटी रुपये त्यांना न मागता दिले. बरं. आणि माझी ही सवय होती, मी दिले आणि चांगली आता वाचनालय उभं व्हावं ही इच्छा व्यक्त केली. पण मला त्यांनी वर्तमानपत्राची जुनी कात्रणं दाखवली. असे काही न्यूजपेपर आहे 100-125 वर्षापूर्वीचा त्याचा पहिला अंक दाखवला. आता एकदा जाऊन ते वाचलं पाहिजे ना. बरोबर. आता मी वर्धेचा पालकमंत्री होतो. मी सेवाग्राम आराखडा पूर्ण केला. पण कधी महात्मा गांधींच्या संदर्भातील पुस्तकही तर वाचली पाहिजे ना. बरोबर. तो महात्मा गांधींचं एक उत्तर आणि एक उदाहरण
हे जीवनाला दिशा देणारं आहे ना. महात्मा गांधींचं ते प्रसिद्ध वाक्य आहे, एकाने विचारलं मुझे मार्गदर्शन करो, मेरा जीवन ही मेरा संदेश है, किताब क्यों पढ़ते हो. बरोबर, खरी गोष्ट आहे. आणि ती त्यामुळे ते एशियाटिक लायब्ररी फिरणं आणि जायचंय. एशियाटिक लायब्ररी द्यायचं आहे. JNU आम्ही 10 कोटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यासनासाठी दिले. मोठा निर्णय. आता मग नेतील की नाही माहित नाही, बरं. पण आशिष शेलार माझे मित्र असल्याने विश्वास आहे की JNUचा अध्यासनाचं उद्घाटन करायला मुद्दाम जाऊ.